सर एक मिनिट प्रतीक दादा गणेश दादा 11 संघाला विनंती आहे की महत्वाची मॅच आहे. तुमचा 12वा खेळाडू इथं पाहिजेनच. वारंवार आता इथून पुढच्या मॅचेसला सांगायला लावू नका. 12वा खेळाडू इथं पाहिजेनच ही सूचना आहे आता आयोजकांकडून तुम्हाला प्रत्येक संघाला. नाहीतर पेनल्टी दिली जायला लक्षात घ्या. फास्ट खेळा थोडं. अतिरिक्त खेळाडू नसेल तर मॅचला सुरुवात करतोय. यामधील विजेता संघ हा मागच्या मॅचमधील सेमीफायनलमधील पराभूत संघाबरोबर इथे मॅच खेळताना आपण पाहणार आहोत. जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये आणि जो हरेल तो मात्र या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकावरती विराजमान होईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि पहिल्या चेंडूवरती बिग ब्लास्ट अभि पळसकर यांच्या बॅटमधून सहा धावेने धावसंख्येचा शुभारंभ. अभि पळसकर यांच्या बॅटमधून आलेला षटकार. या बॅटरने देखील या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे. हा चेंडू मात्र शरीरावरती आदळतोय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सौरभ ते पहिल्या चेंडूवरती षटकार खर्च करतात परंतु त्यानंतर पुढचा चेंडू इथे निर्धाव. या मागची मॅच सेमीफायनल आणि आरडी वॉरियर्स या संघाने केलेली अफलातून इनिंग पेश केली. जी पडझड होती ती सावरली, मोठी धावसंख्या उभी केली आणि ते डिफेंड करत असताना सुरुवातीपासून जे प्रेशर क्रिएट केलं त्यामध्ये मात्र अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला गेला आणि त्याचमुळे त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. आरडी वॉरियर्स हा संघ विजेता झालाय. मेगा फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. तर बघूया या सुरू असलेल्या लढतीमधील कुठला संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल होईल. हा चेंडू देखील ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती अगदी मैदानाला समांतर. बॉल जाईल सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धावा. संख्येमध्ये होणारी 4 धावेंची वाढ. धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. पहिलं षटक सौरभ गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला अभि पळसकर. एक षटकार एक चौकार. पुन्हा एकदा बिग हिट. गुडघा टेकवत मिड विकेट क्षेत्र निवडलं आणि बॉल देखील सीमारेषेच्या लांब 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 चौकार षटकार. 4 चेंडूंमध्ये 16 धावा. अभि पळसकर इन फॉर्म बॅटर आहे. गुणतालिकेमध्ये जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकावरती ते विराजमान होते परंतु कदाचित ते पहिल्या स्थानावरती जायला वेळ लागणार नाही. 28 धाव्यांचा डिफरन्स होता त्यामधल्या 16 तर आल्यात. पुढचा चेंडू मला वाटतं काहीसा व्यत्यय तिथे येतोय. पंच कळवतील. डेड बॉल. मृत बॉल. मेलेला चेंडू. डेड बॉल आहे. धावसंख्या 16 वरती स्थिरावली आहे. पुन्हा एकदा ते क्षेत्र. दिशा देखील तीच आणि बॉल देखील जाईल सी मा
धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 प्रथमेश संघाचे संघनायक आहेत. पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव. प्रथमेश हा देखील एक नावाजलेला खेळाडू आहे आणि छावा टीमचा तो संघनायक देखील आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये या देखील खेळाडूच्या नावाची चर्चा केली जाते. पुढचा चेंडू अनिकेत इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहेत. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव, बॅक टू बॅक दोन्ही चेंडू निर्धाव. प्रथमेश यांनी आपल्या संघाची धुरा इथे सावरली आहे, सांभाळली आहे. चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतात आणि बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. यष्ट्यांच्या मागे अनिकेत भैया ताकवणे. पुन्हा एकदा पॅटच्या समोरून चेंडूने घेतलेलं वळण पंच कळवतील. अतिरिक्त धाव आहे म्हणजे उजव्या यष्टीच्या फारच बाहेर आणि पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 23 विदाउट लॉस. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर आणि बॉल देखील करेल. 1 बाउन्स सीमारेषेची सफर. येईल चौकार. 4 धावेंसाठी. संख्या होते ती 27. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पुन्हा एकदा शफल झाले परंतु सफल मात्र होत नाहीये. बॅटच्या समोरून घेतलेल्या चेंडूने वळण आणि सरळ चेंडू इथे आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगलं कमबॅक प्रथमेश यांचं देखील. 27 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू देखील आखूट टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येईल 6 षटकार. अभि पळसकर खेळले. 22 धावा त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर स्ट्राईकला अनिकेत आहे. ते देखील 6 चेंडू इथे खेळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34. पहिल्या षटकामध्ये 22 धावा होत्या. या षटकामध्ये 12 धावा आल्यात. त्यामध्ये 2 अवंतर आहेत, 1 षटकार, 1 चौकार आहे. हा चेंडू मात्र निर्धाव. टॉट. 2 षटक संपलेत. 34 धावा. प्रतीक दादा, गणेश दादा 11 या संघाची धावसंख्या बिन दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. तिथे चेंडू अडवतील सत्यजित, ज्यांच्या नावातच जीत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. चावा टीम मध्ये देखील म्हणजे ही टीम देखील बॅलन्स आहे. चांगले गोलंदाज आहेत, चांगले बॅटर आहेत, चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. त्यामुळे ही मॅच रंगतदार होणार. दोन्ही टीमने आतापर्यंतचा जो प्रवास केलाय त्या खऱ्या अर्थाने त्या प्रवासाचं चीज मिळणारी ही मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये आणि जो हरेल
तो या स्पर्धेच्या बाहेर नाहीये, परंतु चौथ्या क्रमांकावरती विराजमान होईल. त्यामुळे प्रत्येकाला जिंकायचंय. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर इथे ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील धावबाद. क्रिकेटमधली आत्महत्या, पहिलाच बॅटर धावबाद होऊन तंबूच्या पाठक न्यू बॅटर इन. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न अभिजित पळसकर यांचा आपण पाहिलाय. पुढचा चेंडू कुमार यांचा अभि यांच्यासाठी. हा चेंडू देखील ऑन साइडला आणि बॉल देखील जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार, 6 धावा. अभि पळसकर नावाचं जे वादळ मैदानामध्ये गोंगावतंय, त्यामध्ये छावा टीमला इथे गुंडाळून टाकलंय. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये सिंगल प्राप्त केली जाते. आणि अभि पळसकर यांची जी शैली आहे, बॅटिंगची जी स्टाईल आहे, आपण म्हणू शकता इथे अगदी संयमाबरोबर आक्रमण. चांगल्या चेंडूला संयमाने उत्तर दिलं जात आहे, तर खराब चेंडूवरती प्रहार, आणि त्यामुळेच इथे गोलंदाजांचा करेक्ट कार्यक्रम केला जातोय. इथे देखील एक चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. इथे आपण पाहू शकता धावसंख्येमध्ये होणारी वाढ. वतन पाठक यांनी एका धावेने आपलं खातं उघडलंय, अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या 43. धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल करण्यात येतोय. स्वाभाविक आहे, जिथे बॅटर चा स्ट्रॉंग झोन आहे तिथे क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय कुमार यांच्याकडून. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बॉलला कट केलाय आणि त्यानंतर बॉल जाईल कव्हर बाउंड्रीला भेदत अगदी या हिरव्या गालुच्याला गुदगुल्या करत येईल चौकार. षटकामध्ये आपण पाहिलं असाल 22 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या, तर तिसऱ्या षटकामध्ये कुमार यांच्या 13 धावा आल्यात. धावसंख्या 47. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटक संपुष्टात आली आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती शेहजाद. या देखील गोलंदाजाने फार प्रभावित कामगिरी केली आहे. हा चेंडू मात्र बॅटरच्या रेंज पासून म्हणजे इथे उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू इथे अवांतर. पुन्हा एकदा मोठा प्रहार. काय फटका इथे सजवलाय अगदी मुख्य व्यासपीठाला. सलामी
तिच्या मला वाटतं बाहेर आणि पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. बघा पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर आलेला षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा अवांतर. एका चेंडूमध्ये 8 धावा इथे शहजाद यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा गुढा टेकवलाय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती अब तक 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 56 फॉलोस ऑफ 1 आफ्टर 3 ओव्हर. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 56 अब तक 56. 56 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, परंतु तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. 2-3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध इथे चेंडू जाऊन विसावतोय आणि त्या दरम्यान मात्र 1 धाव इथे प्राप्त केली जाईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे पडतोय. 57 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंच कळवतील नो बॉल. अक्षय निर्मल सरांकडून इथे नो बॉलचा कॉल करण्यात येतोय. अतिरिक्त धावेने होणारी वाढ. धावसंख्या 58 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 58 फॉलोस ऑफ 1. अजूनही काही चेंडू या षटकातील शिल्लक. चौथं षटक थोडस लांबलचक होत आहे. हा चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. एका धावेने होणारी वाढ. धावसंख्या 59. नो बॉल आहे. धावसंख्या होते ती 60 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील मला वाटतं इथे उजव्या एसटीच्या बाहेर असेल. पंच इथे कळवतील. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अवंतर धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 61. काहीशी खर्ची गोलंदाजी या षटकामध्ये होतीये. पुन्हा एकदा हा चेंडू शरीराचा वेध. पंच कळवतील नो बॉल. स्पीड लिमिट. इथे वेगवान चेंडू हाताळला जातो आणि त्याबद्दल गोलंदाजाला इथे दंडित केलं जात आहे. नो बॉलचा कॉल. अतिरिक्त धावेने होणारी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 62 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 62 फॉलोस ऑफ 1. 62 धावा आतापर्यंत झाल्यात. चला वेळ का लागतोय बॉलिंग टीम. चला वेळ तुमची संपलेली आहे, त्यामुळे थोडस पटपट खेळा. हा चेंडू देखील लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने वेळ घेतला आणि त्याचबरोबर इथे वेळेचा सदुपयोग अभि पळसकर यांच्या बॅटमधून येतो. षटकार 6 धावा. की 68 धावा. पुन्हा एकदा चेंडू इथे उजव्या इष्टीच्या बाहेर. नक्कीच पंच कळवतील व्हाईट बॉल. धावसंख्या येते ती 69. उलट सुलट 69. अवांतर धावेने हे षटक मात्र लांब लचक होत चाललंय. हा चेंडू देखील शरीराचा वेध. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे एक धाव पूर्ण केली जाते आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न अभि पळसकर यांचा यशस्वी होतोय. धावसंख्येमध्ये एका धावेची वाढ. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 70 धावा जे आतापर्यंत झाल्यात. एकच बॅटर बाद आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 70 धावा झाल्यात. हा चेंडू देखील
डीप काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्नात तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवला जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. वैयक्तिक 50 धाव्यांसाठी गणेशदादा जाधव यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. कॅश. नो गुगल पे, नो फोन पे. 41 धाव्यांवरती अभि पळसकर नाबाद आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश. हा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्नामध्ये इथे नक्की कुठला बॅटर बाद आहे ते चेक करावं लागेल. थांबा जरा, नक्की कुठला बॅटर. सुरू असताना त्यावेळेस थोडंसं गाणं कमी करा. आणि इथे बॅटर बाद असेल अभिजित पळसकर. अभि पळसकर इथे बाद आहेत. काय ती सिच्युएशन अशी असते की डिसिजन पेंडिंग असतं आणि आपण तिथे डिसिजन सुरू असताना जर संगीत वाजवलं तर मात्र ते वातावरण तेवढं क्रिएट होत नाही. त्यामुळे चौकार षटकार षटक संपल्यानंतर आपण बिंदास आपल्या मनपसंतीची गाणी वाजवा. आताची एकच धाव असेल. अभि पळसकर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतात. परंतु अभि पळसकर यांची जर बॅटिंग आवडलीच असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 42 धावेंवरती ते धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलेत. धावसंख्या 73, त्यामधल्या 42 धावा या अभि पळसकर यांच्या बॅटमधून आल्या.
यांच्यासाठी एक पारितोषिक. हा, हे बघा, पंचांकडे एक माहिती येते की जर तुम्ही बॉल टाकताना जर का त्याचा साऊंडचा आवाज आला तर त्याचा देखील स्पीडोमीटरला प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे थोडंसं कंट्रोल. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. मला वाटतं रिव्ह्यूचा वापर केलाय. जो एक रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर इथे करण्यात येतोय. तिसऱ्या पंचांकडे इथे त्या गोष्टीची माहिती विचारपूस केली जाते. इथे योग्य चेंडू आहे की नाही याची पडताळणी आपले तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करून इथे कळवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. थोडीशी विचारपूस सुरू आहे. चला, क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती थांबा, वेळ लावू नका. बॉलिंग टीम आपापल्या जागेवरती आपण लगेच जा. जरी वाईट बॉल असेल किंवा नसेल त्याची माहिती तुमच्यापर्यंत दिली जाईल. चला, इथे पंचांनी कळवले इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल. इथे योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय, दोन्ही रिव्ह्यू सिस्टीम DRS चा घेतलेला वापर. हा चेंडू बॅकफुटला गेलेत, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषा पार, येईल चौकार, 4 धावा. त्यांच्या मोबदल्यामध्ये पहिला डाव इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा पॅकफुटला गेलेत मिडऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षण काहीच खराब आणि त्यामुळे बॉल जाईल सीमारेषा पार, येईल चौकार, 4 धावा. कडून गणेश यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. मॅच संपल्यानंतर ते दिलं जाईल. होते ती 81 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा इथे वेगाचा वापर बॅटरला करायचा होता. इथे धावबाची संधी आहे, परंतु इथे पंच कळवतील बॅटर बाद आहेत की नाही याची पडताळणी केली जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. 81 धावा झाल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाद नाहीये, नॉट आउट. आताची एक धाव आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 82. लेग बाय स्वरूपाची धाव 82 फॉलोस ऑफ 2. 82 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती. एक धाव पूर्ण आहे, प्रयत्न दुसरी देखील पूर्ण आहे. तिसरीचा इथे प्रयत्न केलाय, तिसरी देखील पूर्ण आहे. चौथीचा प्रयत्न केलाय, चौथी देखील पूर्ण आहे. पाचवीचा प्रयत्न केलाय, पाचवी देखील पूर्ण आहे. सहावीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. इथे तुम्ही म्हणू शकता, हे भगवान ये क्या हुई, मोये मोये.
धन्यवाद डीजे. अभि पळसकर यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवल्यात, त्यामुळे ऑरेंज कॅप होल्डर म्हणून अभि पळसकर यांना आयोजन कमिटीच्या वतीने ऑरेंज कॅप तिथे प्रदान करण्यात येते. आयोजन कमिटीचे सदस्य स्वराज पोकळे यांच्या शुभ हस्ते अभि पळसकर ऑरेंज कॅप होल्डर यांना ऑरेंज कॅप प्रदान करण्यात येते. आता ही ऑरेंज कॅप घालूनच ते मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतील. जरा मला वाटतं टाळ्या कमी पडतायत, टाळ्या वाजल्या पाहिजेत. अप्रतिम अशी बॅटिंग केली आहे आणि तब्बल 150 पेक्षा देखील जास्त धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि त्याचमुळे त्यांना ऑरेंज कॅप इथे प्रदान करण्यात येते. चला क्षेत्ररक्षण प्रतीकदादा गणेशदादा 11 लगेच मैदानाचा ताबा घ्या. अभि पळसकर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. सूरज भाऊ कुसळकर यांचं देखील शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. चला आपण दुसऱ्या डावाला लगेचच सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येतील आणि 88 धावेंचा पाठलाग योग्य पद्धतीने केला जाईल की नाही याची पडताळणी आपण इथे करणार आहोत आणि त्यासाठी समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल आणि विनोद चोरगे सर आपल्या भेटीला येतील. एक दमदार असरदार असा आवाज दुसऱ्या भेटीला आपल्याला येतोय. विनोद सरांचं स्वागत इथे समालोचन कक्षामध्ये केलं जाईल. ओ टू कॉम्बॉक्स विनोद सर, धन्यवाद. हॅलो, नील चव्हाण कुठे असताल तर संपर्क साधा. नील चव्हाण, श्वान आला इथं, नील पतंग. चला मॅच चालू करून घ्या. 88 धावांचं टार्गेट इथे छावा प्रतिष्ठान संघासमोर असेल. एक मोठं टार्गेट घेऊन छावा प्रतिष्ठान मैदानामध्ये उतरले. क्षमता आहे हे धावा पूर्ण करण्याची.
फलकावरती आता सुरुवात होतीये, रनांना सुरुवात होईल. विनायक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. विनायक गोलंदाजी मार्कवर विनायक असेल. प्रथमेश आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये. अनिकेतचा पहिला चेंडू अगदी पाहिला तर ऑन साइडला खेळला, एक सिंगल धावेसाठी. अनिकेत ताकवणे अगदी या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारा खेळ आपण अनिकेतचा पाहिला. प्रथमेश ओरसे टीमचा कॅप्टन छावा प्रतिष्ठान संघासाठी. आज प्रथमेश ओरसेला मात्र एक चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रथमेश अगदी तुम्ही प्रथमेश ओरसे नाव ऐकले की लवकर तुम्हाला कळणार नाही. लखन म्हणून तुम्ही ओळख दाखवली हप्पीज मध्ये. लखन कोण? तर लखनच्या अगदी घरापर्यंतचा पत्ता तुम्हाला मिळेल, तोच लखन ओरसे आज बॅटिंगसाठी आपण मैदानामध्ये पाहतोय. संघाचा कर्णधार. हा चेंडू मात्र इथे नो बॉल. विनायकचा हा खराब चेंडू होता. नो बॉल. पंचांचा इशारा आला. पुणे प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. अगदी डे नाईट स्पर्धा करण्याचा आपण विचार केला होता, पण अगदी पावसाचे व्यत्यय आणि आज डे मध्ये आपण या स्पर्धेचा समारोप करतोय आणि अगदी आज देखील प्रेक्षकांचा तितकाच उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. आयोजकांनी केलेली अगदी जय्यत तयारी आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची कमतरता आयोजकांनी या स्पर्धेमध्ये राहू दिली नाही. अगदी डे तर डे, नाईट तर नाईट, कसंही तुम्ही खेळा, आम्ही तुमच्यासाठी व्यासपीठ तयार केलंय हे मात्र म्हणत आयोजकांचं एक सुंदर आयोजन नियोजन. रोहित शेट लायगुडे, साहिलजी चाकणकर, शुभमजी रायकर, स्वराज पोकळे, विशाल पोकळे, कानिफ कुंभार, अमित जंगम, शिवराजजी भरले यांचं मात्र सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर डीजे शुभम किरीड, आयोजक प्लस डीजे, आणि ते फटका जोरदार आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. नो बॉल प्लस षटकार. 6 धावा. धावफलकावरती एक चांगली वाढ मात्र करून देतोय. पर एकदा प्रथमेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड होती, रन नाही. इथे चेंडू मात्र निर्धाव, डॉट बॉल. फ्रीटचा चेंडू होता, फायदा घेण्याचा प्रयत्न प्रथमेशने केला होता. 10 धावा धावफलकावरती. 28 चेंडू आणि 78 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजन केलेला हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय. पुणे प्रीमियर लीगचा एक नेत्रदीपक सोहळा आज आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि प्रेक्षकांची गर्दी देखील आज मैदानामध्ये पाहायला मिळते. सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावरती असलेला एक आनंद आज पाहायला मिळाला. त्यावेळेस हा चेंडू अगदी पाहते, फटका चांगला गेला आणि तिथे सुसाट वेगाने चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4. चौदा धावा धावफलकावरती आणि प्रथमेशसाठी हा चेंडू अगदी बॅट फिरवली होती, पण चेंडू अगदी पाहिला तर गती परिवर्तन टाकलाय. चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. 14 धावा ह्या धावफलकावरती लावल्या जात आहेत. 74 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. 20 चेंडू आणि 74 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करावं लागेल. इथे घेतली आधी ती सिंगल धाव. कॅल्क्युलेशन नुसार प्रथमेश नक्कीच बॅटिंग करतोय. नो बॉल. ते पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. विनायकचा हा खराब चेंडू बनावा लागेल. अगोदर 16 धावा त्याने खर्च केला, त्यात आणखी एक नो बॉल, आणखी एक फ्री हिट मात्र असेल. यावेळेस अनिकेत ताकवणे बॅटर मैदानामध्ये असेल. लेफ्ट हँडेड बॅटर, एक्झिक्युटिव्ह एक चांगली बॅटिंग अनिकेत ताकवणेने या स्पर्धेमध्ये केले. या मॅच मध्ये अनिकेत ताकवणेची बॅटिंग मात्र महत्वाची असेल, कारण इथे जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये जाण्याचा
चान्स असेल इथे पराभव म्हणजे 4थ्या नंबरवरती थांबावं लागेल. अनिकेत ताकवणे फ्रीडचा फायदा, षटकार 6 धावा. शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. 22 धावा या धावफलकावरती आपण पाहतो. एक चेंडू मात्र या षटकातील अजूनही शिल्लक आणि त्या चेंडूचा देखील फायदा घेतलाय. कव्हर मध्ये खेळलेला सुंदर फटका, क्षेत्ररक्षक फार दूर, संकेश मरगळे चेंडूला थांबवू नाही शकला. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पुढे सरकला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. जी रन रेट हवा होता तो छावा प्रतिष्ठानला पहिल्या ओव्हरमध्ये मिळाला. विनायकच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत म्हणतात धावा जमवल्या. चला जास्त वेळ मीटिंग घेऊ नका, मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा, मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. 2:50 आपण मॅच सुरू केली होती. 3 मिनिटं झालेत आणि एक षटक इथे पूर्ण झाले. थोडं चला फास्ट खेळा, वेळ वाचवा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अनिकेत काटे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अनिकेत काटेचा हा चेंडू मिड विकेट मध्ये खेळलाय. ओम यादव तिथे मात्र क्षेत्ररक्षण करेल. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो केला. एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव. सिंगल धावेने ते धावफलक मात्र पुढे सरकेल. 27-27 रन. कोणताही फलंदाज इथे बाद नाही. एक चांगली सुरुवात लखन आणि अनिकेतने या जोडीने करून दिली. इथे अगदी पाहिलं तर प्रतीकदादा गणेशदादा संघाला विकेट मिळवावी लागेल, ही जोडी फोडावी लागेल, अन्यथा हे कधीच मॅच घेऊन जातील कळणार देखील नाही. इथे विकेटची गरज असेल प्रतीकदादा गणेशदादा 11 संघासाठी. अनिकेत प्रतीकदा गोलंदाजी मार्कवर. अनिकेतचा चेंडू, अनिकेतच्या बॅटमधून आलेली एक सिंगल धाव. अनिकेत विरुद्ध अनिकेत आपण हा सामना पाहिला. एक सिंगल धावा. अनिकेत काटेच्या मात्र या ओव्हरमध्ये सिंगल धावा खर्च होतात. 28 धावा. मागचं षटक भरून काढण्याचा प्रयत्न अनिकेत मात्र करेल. एकाची झालेली चूक दुसऱ्याने सुधारायची, हे समीकरण मैदानामध्ये घेऊन या सर्व संघ आज मैदानामध्ये उतरताना आपण पाहिलंय. यावेळेस बॅटच्या समोर चेंडू होता. लखन ओरसे चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार, षटकार. एकतर्फी खिंड लढवतोय मैदानामध्ये. त्याने सुंदर सुरुवात केली आहे टीमसाठी. त्यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. शरीर भेदक मारा, रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. इथे सिद्धार्थ बांदल अगदी यशस्वी झाला असता तर लखन ओरसेला परतावं लागलं असतं. संधी मिळाली होती. सिद्धार्थ अशा संधीचं सोनं करताना अनेक वेळा आपण पाहिलं, पण यावेळेस इष्ट्यांचा वेध त्याला घेता आला नाही. इथे मात्र हा चेंडू एका सिंगल धावावरती परावर्तित होईल. लेग बॉयच्या स्वरूपात आले सिंगल धाव. 35 धावा, 35 रन ऑन स्कोर बोर्ड. 20 चेंडू आणि 53 धावांची गरज. छाव प्रतिष्ठान विरुद्ध प्रतीकदादा गणेशदादा हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. ही मॅच अगदी पाहिलं तर करो या मरो अशी मॅच असेल. जिंकलात तर सेमीफायनल, हारलात तर 4थ्या नंबरवरती थांबावं लागेल. मॅच मात्र दोन्ही संघांसाठी फार महत्वाची असेल. अगदी इथपर्यंत गेल्याचा प्रवास, त्या प्रवासाचा पाहूया आज कुणाला फळ मिळेल. त्यावेळेस हा चेंडू सक्सेस करण्याचा प्रयत्न होता. हो, परत एकदा सिद्धार्थने थ्रो केला होता, पण यावेळेस हा चेंडू अगदी पाहिलं तर डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. अप्रतिम गोलंदाजी या ओव्हरमध्ये आतापर्यंत अनिकेतने केली. केवळ 8 धावा त्याने खर्च केला. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल, कोणती एक्स्ट्रा धाव त्याने खर्च केली नाही. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन अनिकेत काटेने आज या ओव्हरमध्ये केलं. कन्सिस्टंटली पाहिलं तर पूर्ण स्पर्धा अनिकेत काटेने आपल्या टीमसाठी चांगली खेळली. अनिकेतचा हा चेंडू परत एकदा मिसटाइम स्ट्रोक होता, रन मात्र मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. अनिकेतचं जबरदस्त षटक या मॅच मध्ये, अगदी गेम चेंजिंग षटक म्हणावं लागेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा या ओव्हरमध्ये अनिकेतने खर्च केल्या केवळ 8 धावा.
शेवटचे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत त्यात 53. 18 चेंडू आणि 53 धावांचं टार्गेट छावा प्रतिष्ठान संघासमोर असेल. चला जास्त वेळ मीटिंग घेऊ नका सिद्धार्थ बांदल, चला जास्त वेळ मीटिंग घेऊ नका, मॅच चालू करून घ्या, वेळ वाचवा. मित्रांनो थोडस फास्ट खेळा. या मॅच नंतर 3 मॅच आपल्याला पूर्ण करायचे आहेत. स्पेक्टरिया ट्रॉफीचे आयोजक ओमकार पोहरे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. ओमकार पोहरे यांचं सहर्ष स्वागत. तीन मॅच पूर्ण करायचे आहेत म्हणजे यानंतर एक सेमीफायनल, एक फायनल आणि एक मीडिया सर्व पत्रकारांची एक एक्झिबिशन मॅच देखील आपल्याला या मैदानामध्ये पूर्ण करायची आहे. यावेळेस फटका जोरदार स्विच हिटचा लाजवाब फटका. इथे स्वागत केलं ओमकारचं षटकाराने. कुणाल दादांचं सहर्ष स्वागत. यावेळेस परत एकदा स्वागत केलं जात आहे षटकाराने. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. करेल ओमकार कमबॅक करेल का की प्रथमेश ओरसे या ओव्हरला जी झालेली सुरुवात आहे अगदी शेवट देखील तसाच छावा प्रतिष्ठान संघासाठी गोड करेल का. चांगली फटकेबाजी आपण प्रथमेशची पाहतोय. हा चेंडू अगदी पाहिला तरी ते वाईट बॉल, अतिरिक्त धाव महागडा ठरतोय ओमकार यादव या ओव्हर मध्ये. परत एकदा हवाई हल्ला प्रथमेश ओरसे. बॅक टू बॅक 3 षटकार. धावफलक 3 षटकार आपण पाहिले. पहिल्या इनिंग मध्ये अभि पळसकरने धुवाधार बॅटिंग केली. मॅचचा तो बादशाह ठरला होता. पण अगदी लक्षात ठेवा खेल ताश का हो या क्रिकेट का, खेल ताश का हो या क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखा हो जब सामने वाला बादशाह दिखाए. हुकमाचा एक्का प्रथमेश ओरसे चौथा षटकार खेळतोय. ओमकार यादवच्या ओव्हर मध्ये आलेल्या 25 धावा आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये अगदी 25 धावा. शेवटचे 14 चेंडू
28 धावांची गरज. चाव प्रतिष्ठान अगदी इथे वेगवान धावा मात्र बनवल्या. यावेळी चेंडू मात्र हवेत, महत्वाची असलेली विकेट आणि इथे ओमकारने टिपलं. प्रथमेश ओरसेला फलंदाज बाद. सुपनदादा पोकळे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत पुणे प्रीमियर लीग मध्ये दादांचं सहर्ष स्वागत. मॅच चालू करून घ्या. यावेळेस अगदी हा चेंडू आपण पाहतोय कुमार साठी. हा चेंडू मात्र वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. एकसष्ट धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 13 चेंडू आणि 27 धावांची गरज. शेवटचे 13 चेंडू विजयासाठी 27 धावांचं टार्गेट मात्र समोर असेल. हो परत एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता. बॅटच्या समोरून चेंडू मात्र वळाला. अप्रतिम चेंडू. अगदी शेवटचे 2 चेंडू मात्र ओमकार यादवने अप्रतिम हाताळले. ओव्हरची समाप्ती. शेवटचे 12 चेंडू आता विजयासाठी बनवायचे त्या 27 धावा. मॅच चालू करून घ्या. वेळ वाचवा. थोडं फास्ट खेळा मित्रांनो. टाइमर पाहिलं तर अजूनही 1 मिनिटाचा टाइमर बाकी आहे. एक षटक पूर्ण करून तुम्हाला पुढचं षटक सुरू करावं लागेल. अन्यथा पुढच्या षटकामध्ये तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 12 चेंडू 27 धावांची गरज. बारा चेंडू आणि अगदी पाहतोय आपण 27 धावांचं टार्गेट मात्र असेल. मॅच रंगतदार होताना पाहतोय. अनिकेत ते मात्र आता बॅटिंग साठी आपण पाहतोय. त्यावेळेस हा चेंडू अगदी पाहतोय आपण. सिंगल धाव. सिद्धार्थ बांदल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. या मॅचचं गणित बदलायचं असेल तर सिद्धार्थला ही चांगली ओव्हर टाकावी लागेल. खरं तर सिद्धार्थ या स्पर्धेमध्ये फार महागडा गोलंदाज ठरलाय, खर्चिक गोलंदाज ठरलाय. पण या मॅच मध्ये सिद्धार्थने जर चांगली गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये तर तो आधी 0 ठरला होता. आता हिरो होण्याची संधी त्याकडे आहे आणि या संधीचं सोनं सिद्धार्थ करण्याचा प्रयत्न करेल. कुमार माने स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. सहजासहजी हे कॅल्क्युलेशन कुमारसाठी जड नाहीये. ते कॅल्क्युलेशन पूर्ण करण्याचा प्रयत्न तो करेल. 11 चेंडू 26 धावांची गरज. बट 11 चेंडू कुमार यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. आज सिद्धार्थ बांदलला मात्र एष्ट्यांचा वेध घेताना आपण पाहिलंच नाही. आज सिद्धार्थ मात्र बऱ्याच वेळा तो चकला. त्या नियम मात्र त्याला अचूक टिपता आला नाही. एष्ट्यांचा वेध त्याला घेता आला नाही. 2दा संधी मिळाली आणि दोन्ही वेळेस विकेट मिळाली असती. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची गरज. हे 4 चेंडू मात्र फार निर्णायक असतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सिद्धार्थ बांदल, टीमचा कॅप्टन, टीमचा नेता, टीमचा कर्णधार. जे काय आता प्रतीकदादा गणेशदादा संघाचं बरं वाईट करायचं ते सिद्धार्थच्या हातामध्ये असेल. या 4 चेंडूवरती सिद्धार्थला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अनिकेत
अनिकेत साठी हा चेंडू मात्र सिद्धार्थचा नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. मोक्याच्या क्षणी आलेला नो बॉल. धाव फलकावरती होईल बदल. शेवटचे आता 10 चेंडू बनवायचे आहेत, त्या 24 धावा. आखरी 10 गेंदे 24 रन. 10 चेंडू 24 धावांची गरज. सिद्धार्थ मात्र आता पाहूया कशी गोलंदाजी करेल. अनिकेत ताकोनेने या स्पर्धा मात्र चांगली खेळली. या स्पर्धेमध्ये संघासाठी चांगल्या धावा त्याने जमवल्या. त्यावेळेस देखील चांगला फटका मिळेल ती केवळ एक सिंगल धाव. चांगला थ्रो आपण तिथे पाहिला, डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये केलेला थ्रो. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या त्या 23 धावा. शेवटचे 9 चेंडू 23 धावांची गरज. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. जो जिंकेल तो सरळ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. ज्याचा पराभव होईल त्याला 4थ्या नंबरवरती थांबावं लागेल. महत्वाची मॅच. अप्रतिम खेळ आतापर्यंत आपण पाहिला. अगदी पाहूया कोण जिंकणार, कोण सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. छावा प्रतिष्ठान मात्र अफलातून बॅटिंग छावा प्रतिष्ठान संघासाठी केली. सत्यजित पाले नवीन बॅटर मैदानामध्ये. अगदी अष्टपैलू खेळाडू, एक चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंग आपण सत्यजित पालेची पाहिली. अगदी जिथे छावा प्रतिष्ठान पराजयाच्या छायेत जात होता त्या तिथे मात्र सत्यजित पाले धावून आला होता. आज देखील सत्यजित पालेला चांगली बॅटिंग करावी. चला वेळ वाचवा. 7 चेंडू 21 धावांची गरज. शेवटचे चेंडू शिल्लक 7 धावा बनवायच्या त्या 21. काटेकी टक्कर मॅच मैदानामध्ये सुरू आहे. छावा प्रतिष्ठान विरुद्ध प्रतीकदादा गणेशदादा 11. हो, इथे मात्र सिद्धार्थचा हा चेंडू मात्र सुरेख अफलातून डॉट बॉल. निर्धाव. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 67 धावा. शेवटचे 6 चेंडू 21 धावांची गरज. सिद्धार्थ बांदल चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. चला गोळा होऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडू 21 धावा. चला गोळा. धावा दिल्या. मॅच विनिंग षटक त्याने हाताळलंय. सिद्धार्थ बांदलचं षटक आवडलं असतं तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नियम 5 धावा त्याने फक्त त्या षटकामध्ये खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी सिद्धार्थने केली. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय ऋषिकेश लहरे. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. महत्वाची मॅच. 6 चेंडू मात्र हे निर्णायक असतील. या 6 चेंडू मध्ये 21 धावा रोखावे लागतील. कुमार माने स्ट्रायकिंग 3 षटका जर कुमार माने या ओव्हर मध्ये सलग खेळले तर जयेश ओरसे याच्याकडे तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 10,000. 3 षटकार मारले तर कुमार साठी असेल. इथे फटका फसला. चेंडू हवेत. झेल टिपला ऋषिकेशने. कुमार माने कोसळलाय. फलंदाज बाद. आमचे कुणाल काकडे सांगतायत या स्पर्धेमध्ये ऋषिकेश लहरे पहिल्यांदाच गोलंदाजी करतोय. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने कुमार माने सारख्या दिग्गज खेळाडूला मात्र बाद केलंय. सुरुवात मात्र ऋषिकेशची अप्रतिम झाली. ऋषिकेशच्या या जिगरबाज कामगिरीवरती अगदी 100 पैकी 100 गुण असतील, कारण महत्वाची विकेट होती. शेवटचे 5 चेंडू 21 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश जाधव. छावा प्रतिष्ठान संघासाठी आकाश जाधव मैदानामध्ये आला. हा देखील एक ताकदवान बॅटर आहे. फलंदाजी आज मैदानामध्ये चांगली करायला लागेल. फटका चांगला खेळलाय. अप्पर कटचा एक सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. बॅट मधनं आलेला चौकार हा मात्र निर्णायक ठरू शकतो का? कारण 4 चेंडू 14 धावांची गरज. प्रेक्षक 4 चेंडू आणि 17 धावांची गरज.
17 धावांची गरज, 4 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. आकाशसाठी हा चेंडू मात्र खराब होता. वाईट बॉल ऋषिकेशचा हा चेंडू मात्र वाईट बॉल. सामन्याचं समीकरण बदलतंय. शेवटचे 4 चेंडू 16 धावांची गरज. परत एकदा हा चेंडू मात्र ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू बॅटवरती आला नाहीये. बाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव, बाईटच्या स्वरूपात घेतलेली शेवटचे 3 चेंडू 15 धावा. विजयी संघाला अगदी सेमीफायनल मध्ये प्रवेश असेल. पराभूत संघाला 4थ्या नंबरवरती थांबावं लागेल. पुणे प्रीमियर लीगचा दरार छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजन केलेला क्रिकेटचा धगधगता सोहळा पुणे प्रीमियर लीग. 3 चेंडू 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. इथे हा चेंडू मात्र अगदी पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक, एक सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही नाही नाही, फक्त 2 चेंडू शिल्लक. आता करायचं काय? प्रतीक दादा, गणेश दादा, 11 संघाला ऋषिकेशला फक्त 2 चेंडू चांगले टाकायचे. इथे अगदी एखादा चमत्कार असेल, 2 छावा प्रतिष्ठान संघासाठी धावून येईल. लखन ओरसेने केलेली अप्रतिम कामगिरी आपण पाहिली. लखन ओरसेने विजयाचा पाया रचला होता, पण त्यावरती आता कोणता खेळाडू कळत चढवेल? ऋषिकेश मात्र इथे गोलंदाजी करतोय. एका बाजूने सिद्धार्थने विजयाचा पाया रचलाय, पण आता कळत चढवावं लागेल तर ऋषिकेशला. हा चेंडू इथे फाईन लेग दरम्यान खेळलाय, रन मात्र नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. 74 धावा, 3 फलंदाज बाद 74. शेवटचा 1 चेंडू 14 धावांची गरज. ऋषिकेश हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार आणि त्याचबरोबर 10 धावांनी सामना जिंकलाय. प्रतीक दादा, गणेश दादा 11 सेमीफायनल मध्ये दाखल. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अगदी मॅच मध्ये पाहिलं तर ओमकार यादवचं खराब षटक आलं होतं.